नमस्कार. आरो स्टोरी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत एक हृदयस्पर्शी कथा, बाबा. सकाळचे 11:30 वाजत आले होते. छोट्या आदित्यचे बाबा अजूनही कुठेच दिसत नव्हते. शाळेत जायला उशीर होत होता. आदित्यच्या शेजारी त्याची लहान बहीण दीपा बसली होती. तिचेही डोळे इमारतीच्या गेटला लागलेले होते कधीपासून. चल आदी, मी सोडते तुला शाळेत. तुझ्या बाबाला उशीर झाला आज. चल, नाहीतर तुझ्या मॅडम रागवतील तुला. नको, बाबाला येऊ दे. चल ना आदी, उशीर होईल तुला. नको, बाबाच घेऊन जाईल मला. नाहीतर मी नाही जाणार शाळेत. ठीक आहे, मॅडम ओरडल्या तर मग मला सांगू नकोस हां, भार्गवी म्हणाली आणि तिने दीपाला उचलून स्वतःच्या मांडीवर बसवलं. आता सगळेच इमारतीच्या गेटकडे पाहत होते. 5-10 मिनिटे गेली असतील. अचानक छोटी दीपा आनंदाने ओरडली, बाबा आला, बाबा आला. तसा आदित्य शाळेची बॅग सवरत उभा राहिला. सॉरी हां बच्चा, थोडा उशीर झाला. चल लवकर चल. अविनाश धावतच गेटमधून आत आला. काय गं भार्गवी, जरा जायचे ना शाळेत घेऊन आदिला. अरे त्याला बोलले मी, पण त्याला त्याचा बाबाच पाहिजे ना. अविनाश हसला. इकडे दीपा बाबा बाबा म्हणत होती. अविनाश पटकन पुढे आला आणि त्याने दीपाच्या गालाचा पापा घेतला. चल भार्गवी, बाय दीपा. लक्ष ठेव गं दीपावर. अविनाश गेटबाहेर जाता जाता भार्गवीला म्हणाला. अविनाश गेला तसा भार्गवीने त्याच्या घराला कुलूप लावलं आणि दीपाला घेऊन स्वतःच्या घरी आली. चला दीपा मॅडम, आता आमच्या घरी. भार्गवी दीपाला घेऊन घरी आली. काय गं, गेला का अविनाश आदित्यला घेऊन शाळेत? भार्गवीच्या आईने तिला विचारलं. हो गं, आत्ताच आलेला तो. उशीर झाला आज त्याला. आणि दीपाला किती वाजता सोडायचं आहे शाळेत? आज सुट्टी आहे तिला. भार्गवी दीपाकडे पाहत म्हणाली. म्हणजे आज आम्ही दिवसभर मस्ती करणार, हो ना दीपा? तशी दीपा खुदकन हसली. काय त्या पोराच्या नशिबात आहे देव जाणे. किती धावपळ करत असतो. एकटा माणूस सगळीकडे कसं लक्ष देणार? भार्गवीची आई बोलली. तशी भार्गवी पुढे आली आणि आईला शांत राहायला सांगितलं. आई, तुला किती वेळा सांगितलं आहे की या मुलांसमोर तो विषय काढू नको म्हणून. मग ते सारखं विचारत बसतात आणि मला त्यांना उत्तर द्यायला जमत नाही. पुन्हा विषय काढू नकोस प्लीज, भार्गवी म्हणाली आणि दीपाला घेऊन बाहेर गेली. देवा, त्या पोराकडे लक्ष ठेव रे बाबा, चांगलं होऊ दे त्याचं. भार्गवीच्या आईने देवापुढे हात जोडले. संध्याकाळ झालेली. छोटा आदित्य शाळेत बसून बाबांची वाट बघत होता. शाळा सुटली होती केव्हाची. बाकीची मुले त्यांच्या आईवडिलांबरोबर घरी जात होती. आदित्य त्यांच्याकडेच पाहत होता. त्याच्या बाबाला आज पण उशीर झाला होता. गेटमधून भार्गवी येताना दिसली. चल आदी, तू का आलीस? माझा बाबा कुठे आहे? अरे त्याला उशीर होणार आहे म्हणून त्याने मला सांगितलं तुला आणायला. मग मी थांबतो इथेच, बाबाला येऊ दे. चल ना आदी, नको हट्ट करूस. तिकडे दीपा पण एकटी आहे. आदित्य तयारच नव्हता, पण छोट्या दीपाची आठवण झाली तेव्हा तो तयार झाला आणि एकदाचा आदित्य घरी आला. त्याचा बाबा आला नव्हता अजूनही. त्यामुळे दीपा आणि आदित्य भार्गवीच्या घरी खेळत होते. रात्री 9 वाजता अविनाश घरी आला. सॉरी पोरांनो, खूप उशीर झाला आज, म्हणत अविनाश भार्गवीच्या घरी आला. बाबा आला, बाबा आला म्हणत दोघेही धावत जाऊन त्याला बिलगले. बरं झालं तू आलास ते बाबा, तुझी पोरं वेडी झाली होती अगदी, भार्गवीची आई म्हणाली. हो, आज जरा काम होतं ऑफिसमध्ये म्हणून उशीर झाला. अविनाशने दीपाला वर उचलून घेतलं. जेवलात का रे दोघेही? हो, आम्हाला आज चॉकलेट पण दिलं ताईने, दीपा म्हणाली. छान छान, चला आता झोपी करायला, म्हणत अविनाश स्वतःच्या घरी आला. अविनाशने त्या दोघांनाही झोपवले. जरासा काही जेवला आणि ऑफिसच्या कामात गढून गेला. रात्रीचे 11:30 वाजले होते आणि अविनाश भार्गवीच्या घरी आला. काय रे, झोपला नाहीस अजून? हो गं, झोपतच आहे आता. ओके, काही हवं आहे का तुला? नाही गं, असंच आलो होतो थँक्यू म्हणायला. कशाबद्दल? तू दीपा आणि आदित्यची काळजी घेतेस म्हणून. गप्प बस हां हवी, नाहीतर उद्यापासून सांभाळ तू तुझ्या मुलांना. तसं नाही गं, तू लक्ष देतेस म्हणून. नाहीतर मी कधी घेणार त्यांचा अभ्यास? त्यांच्याकडे बघायलाही वेळ नसतो मला. तुला थँक्स म्हणायलासुद्धा वेळ मिळत नाही मला. तू त्यांना सांभाळतेस ते उपकारच आहेत माझ्यावर. अरे वेडा आहेस का तू? काहीही बोलतोस. बरं, उद्या पण उशीर होईल मला ऑफिसमध्ये. जरा आणशील का आदित्यला शाळेतून? अरे ती सांगायची गोष्ट आहे का? तू पण ना. चल, मी जातो झोपायला. आवी, भार्गवीने त्याला थांबवलं. काय गं, सुरेखा कशी आहे रे?
प्रश्न विचारताच अविनाशचा चेहरा उतरला. ठीक आहे, डॉक्टर काय म्हणाले? अजून काही सांगता येत नाही म्हणाले. त्यांचे प्रयत्न चालू आहेत. असं बोलून अविनाश शांत उभा राहिला. भार्गवी मध्येच बोलली, आम्ही काही मदत करू का पैशाची? हे ऐकताच अविनाशने नकारार्थी मान हलवली. तुम्ही खूप करत आहात माझ्यासाठी. पैशांची कमतरता नाही आहे. कमतरता आहे ती फक्त वेळेची. वेळ अशीच निघून चालली आहे हातातून आणि हाती काहीच लागत नाही माझ्या. अजून काही माझ्यासाठी करायचे असेल तर त्या देवाकडे प्रार्थना कर. सुरेखासाठी. माझं देवाने कधीच ऐकलं नाही. बघ तुझं तरी ऐकतो का ते. चल मी जातो झोपायला. सकाळी हॉस्पिटलमध्ये पण जायचे आहे लवकर, म्हणत अविनाश घरी आला. अविनाश घरी तर आला होता झोपायला, पण झोप यायला तर हवी ना. डोक्यात किती विचार चालू होते. तळमळत होता तो बेडवर. झोपच येत नव्हती त्याला. तसाच उठून बसला अविनाश. उठून आदित्यच्या रूमकडे आला. दरवाजा हळूच उघडून त्याने झोपलेल्या आदित्यकडे पाहिलं. आदित्य आपल्या लहान बहिणीला घेऊन शांत झोपला होता. अविनाश बाल्कनीत आला. रात्रीचे 12-12:30 वाजले असतील. बाहेर हवा होती जराशी. आवीने वर आभाळात पाहिलं. पूर्ण चंद्र होता आज. पौर्णिमेचा चंद्र. त्याला पाहून आवीला सुरेखाची आठवण झाली. अविनाश तिला पौर्णिमेचा चंद्र असंच म्हणायचा. इतकी सुरेख होती ती. म्हणून त्यानेच लग्नानंतर तिचं नाव सुरेखा असं ठेवलं होतं. सुरेखा म्हणजे अविनाशची बायको. लव्ह मॅरेज. सुरेखाची ओळख म्हणजे त्याच्या ऑफिसमधली. अविनाशने नवीन ऑफिस जॉईन केलं. त्याच्याबरोबर आठवड्याने सुरेखाने ऑफिसमध्ये एंट्री केलेली, अकाउंटंट म्हणून. अविनाशच्या हाताखालीच ती काम करायची. चांगली मैत्री झालेली दोघांमध्ये. लवकरच प्रेम झालं आणि लग्नाचा निर्णयसुद्धा घेतला दोघांनी. दोघांमध्ये अजून एक गोष्ट कॉमन होती, ती म्हणजे दोघेही अनाथ होते. अविनाशच्या शहरात फक्त एक चुलत काका राहायचे आणि सुरेखाचे तर कोणीच नव्हतं. त्यामुळे लग्नाला असा कोणाचा विरोध नव्हता. लागलीच लग्न झालं थाटामाटात. दोघेही चांगले कमावते होते, म्हणून एका चांगल्या सोसायटीमध्ये घर घेतलं. शेजारीही चांगले होते. भार्गवी राहायची शेजारी. तिला वाटायचं की आपल्याला एक मोठा भाऊ असायला पाहिजे होता. अविनाश तिकडे राहायला आल्यापासून भार्गवीची तीही इच्छा पूर्ण झाली. भार्गवी दरवर्षी आवीला राखी बांधायची आणि अविनाश प्रत्येक भाऊबीजेला तिच्याकडून ओवाळून घ्यायचा. अगदी एक कुटुंबच तयार झालं होतं त्यांचं. आता 10 वर्ष झाली होती अविनाश सुरेखाच्या लग्नाला. प्रेम जराही कमी झालं नव्हतं दोघांचं. त्यात अजून दोघांची भर पडली होती, ती म्हणजे आदित्य आणि दीपाची. दोन्ही मुलं छान होती. लगेचच त्याने दोन्ही घरं आपली करून घेतली होती. वेळ कसा निघून गेला कळलंही नाही त्यांना. आदित्य 5 वर्षांचा होता आणि दीपा 3 वर्षांची होती. सगळं काही छान चालू होतं, पण अचानक काय झालं कोण जाणे. सुरेखा आजारी पडली. निव्वळ तापाचं कारण झालं आणि तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं. तो दिवस तर अविनाशला अजून आठवतो. 2 दिवस ताप उतरलाच नव्हता. आदित्य आईच्या बाजूलाच बसून होता. दीपा भार्गवीकडे होती. भार्गवीचे वडील अविनाशकडे आले. चल बेटा, थोड्या वेळाने ॲम्ब्युलन्स येईल. तिला घेऊन जायलाच पाहिजे. चल तयारी कर. अविनाश सैरभैर झालेला. त्याने आदित्यकडे पाहिलं. कधीपासून तो त्याच्या आईच्या बाजूलाच बसून होता. त्याला कळतच नव्हतं आपली आई का झोपली आहे ते. सुरेखा अंगात ताप असूनही त्याला त्याच्या आवडीची गोष्ट सांगत होती. तिकडे दीपाने रडून रडून घर डोक्यावर घेतलं होतं. भार्गवी तरी काय करणार ना. 10 मिनिटात ॲम्ब्युलन्स आली सुरेखाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी. सुरेखाच्या अंगात चालत जायची ताकद नव्हती. तिला स्ट्रेचरवरून नेण्यात आलं. सुरेखाला जसं घेऊन जाऊ लागले तसं आदित्यला कळलं. बाबा, आईला कुठे घेऊन जात आहेत? अविनाशकडे काहीच उत्तर नव्हतं. तसाच आदित्य ॲम्ब्युलन्सजवळ धावत गेला. आई, आई, कुठे चाललीस तू? मी पण येतो. छोट्या आदित्यचा निरागस प्रश्न. कुठे नाही रे बाळा, जरा गावाला जाऊन येते मी. आपली गोष्टीतली आजी आहे ना, तिला भेटायला जाते आहे मी. लवकर येते मी. आजीला भेटायला जाते आहेस तर मी पण येतो. मला पण बघायची आहे आजी. नको बाळा, आपण नंतर जाऊ कधीतरी. दीपाकडे लक्ष ठेव हां, आणि बाबाला कधी सोडून जाऊ नकोस हां. हो नक्की, पण तू लवकर ये आई. आदित्यचे ते बोलणे ऐकून सगळ्यांचे डोळे पाणावले. दीपा एव्हाना शांत झाली होती. भार्गवीने आदित्यचा हात पकडला. ॲम्ब्युलन्स सुरू झाली. आदित्यने आईला टाटा केलं. नजरेसमोरून ॲम्ब्युलन्स दूर गेल्यावर आदित्य जरा शांत वाटला. ते दोघेही भार्गवीकडे खेळत बसले. थोड्या वेळाने दीपाला आईची आठवण झाली. आई कुठे गेली? छोट्या दीपाने आदित्यला विचारलं. अगं आई ना,
ती आजी आहे ना तिच्याकडे गेली आहे आपल्याला चॉकलेट आणायला, तुला पण देणार आणि मला पण. तेवढ्यात भार्गवी आली. ताई, आई कधी येणार? काय रे आधी? अगं आईने तर माझी गोष्टच पुरी सांगितली नाही, अर्धीच सांगितली तिने. आई आली की ती सांगेल ना पूर्ण. भार्गवीला ते ऐकून रडूच आलं. तशीच ती बाहेर आली रडत रडत. तो दिवस होता आणि आजचा दिवस. आज 25 दिवस झाले होते. सुरेखा अजूनही हॉस्पिटलमध्ये होती. ताप अजूनही उतरला नव्हता. डॉक्टरांचे प्रयत्न चालू होते. थोडे दिवस दीपा आणि आदित्य आई कधी येणार विचारायचे. हळूहळू त्यांना त्या गोष्टीचा विसर पडला. अविनाश किती धावपळ करत होता. सकाळी सकाळी हॉस्पिटलमध्ये जायचा. तिकडे थोडा वेळ थांबून आदित्य आणि दीपाच्या शाळेची तयारी करायला घरी यायचा. त्यांना आंघोळ घालायचा, डबा करायचा, सगळं करायचा. शेवटी शाळेत सोडून यायचा. तिकडून तो ऑफिसला पळायचा. संध्याकाळी आदित्यला शाळेतून घरी आणण्यासाठी ऑफिसमधून थोडा वेळ बाहेर यायचा. मग पुन्हा ऑफिसमध्ये जायचा. ऑफिस सुटलं की पुन्हा हॉस्पिटलमध्ये. सुरेखाजवळ तो पूर्ण वेळ राहू शकत नव्हता, कारण आदित्य आणि दीपाला भार्गवी जरी सांभाळत असली तरी त्यांना त्यांचे आई किंवा बाबापैकी कोणीतरी पाहिजे होतं सोबतीला. असंच चालू होतं. अविनाशची तब्येत ही खालावली होती धावपळ करून. रात्रीची झोप मिळत नव्हती पुरेशी. जेवण नाही वेळेवर. कधीकधी ऑफिसमध्ये काम करताना डोळा लागायचा त्याचा. अर्थात बॉसला त्याची परिस्थिती माहीत होती. तरीही कामात चुका होऊ नये म्हणून अविनाशला 2दा ताकीद दिली होती. तो तरी किती वेळा धावपळ करणार सगळीकडे. शेवटी माणूसच ना तो. पण छोट्या आदित्यसाठी त्याचा बाबा म्हणजे सुपरमॅन होता. आई जेव्हापासून गावाला गेली होती तेव्हापासून त्याचा बाबाच तर सगळं करायचा. त्यांच्या शाळेच्या तयारीपासून रात्रीच्या जेवणापर्यंत सगळं. त्यांना शाळेत घेऊन जायचा, शाळेतून घरी घेऊन यायचा, रात्री अभ्यास घ्यायचा, मार्केटमध्ये जायचा, त्यांना खाऊ घेऊन यायचा, रात्री झोपताना गोष्टी सांगायचा. पण आईसारखी गोष्ट त्याला सांगता नाही यायची. तरी देखील कधीतरी आपली आई येऊन आपल्याला गोष्ट सांगेल या आशेवर दोन्ही मुलं शांत झोपी जायची. 1 महिना होऊन गेला होता. सुरेखाच्या तब्येतीत फरक पडत नव्हता. पैसेही मोठ्या प्रमाणात खर्च झाले होते. आदित्य आणि दीपाला आईचा जवळपास विसर पडला होता. त्या रात्री कुणास ठाऊक आदित्यला आईची आठवण झाली. बाबा, आई कधी येणार गावावरून? अविनाशच्या या प्रश्नाने आदित्य चमकला. किती दिवसांनी त्याला सुरेखाची आठवण झाली होती. मग दीपाने मला आई पाहिजे, मला आई पाहिजे म्हणायला सुरुवात केली. अविनाशने दीपाला कसंबसं शांत केलं. ती झोपली तसा तो आदित्यकडे आला. बाळा, काय झालं? आईची आठवण झाली का? बाबा, आईला बोलव ना गावावरून. कधी येणार आई? येणार आहे लवकर. काम असते ना तिला म्हणून राहिले आहे. ती तुला चॉकलेट आणणार आहे. चॉकलेट? आणि दीपाला पण ना? हो रे बाळा, खूप चॉकलेट्स आणणार आहे ती. झोप हां आता, म्हणत आदित्यला झोपायला नेलं. आदित्य आई येणार म्हणून जरा खुशीतच झोपी गेला. अविनाश मात्र बेडवर तसाच बसून होता, त्या 2 मुलांचा विचार करत. पुढचा दिवस. अविनाश लवकर तयारी करून बाहेर पडला. का रे अविनाश, घाई कसली एवढी? भार्गवीच्या आईने त्याला विचारलं. काकू, आज ऑफिसला बोलावले आहे, काम आहे जरा. अरे आज सुट्टी आहे ना? मग जरा काम राहिलं आहे म्हणून बोलावलं आहे बॉसने. या दोघांना सांभाळाल का जरा आज? तुम्हाला त्रास दिला सुट्टीच्या दिवशी, सॉरी. अरे त्यात काय, जा तू, यांना राहू दे आमच्याकडे. अविनाशने आदित्य आणि दीपाला त्यांच्याकडे सोपवलं. चल बेटा, येतो हां मी लवकर. अविनाश दीपाच्या गालाचा पापा घेत म्हणाला आणि धावतच इमारतीच्या गेट बाहेर गेला. चला, आज आपण बाहेर जाऊया का फिरायला? भार्गवीने आदित्य आणि दीपाकडे पाहत प्रश्न केला. तसे दोघेही आनंदले. बऱ्याच दिवसांनी ते घर आणि शाळा व्यतिरिक्त दुसरीकडे कुठे गेले होते. पूर्ण दिवस त्याने भार्गवीसोबत फिरण्यात घालवला. संध्याकाळी फिरून फिरून दमलेले आदित्य आणि दीपा घरी आले तरी अजून त्यांचा अविनाश बाबा आला नव्हता. दीपा तर खूप दमली होती, लगेच झोपी गेली. आदित्य मात्र बाहेर उभा होता. भार्गवी त्याच्या बाजूला जाऊन उभी राहिली. काय रे, तुला झोप नाही आली अजून? नाही ग ताई, बाबाची वाट बघतो आहे. येईल रे तो. तू दमला असशील ना, चल जरा आराम कर. नको, बाबा येईल आता. ठीक आहे, मी पण थांबते इथे. दोघेही तसेच उभे राहिले अवीची वाट पाहत. थोड्या वेळाने आदित्य बोलला. ताई, आज सुट्टीचा दिवस ना, मग बाबा कसा कामाला गेला? अरे त्याचं काम होतं ना म्हणून गेला तो आज.
आदित्य लहान वयातच खूप विचार करायला लागला होता. खरे तर अविनाश ऑफिसमधले काम लगेच संपवून हॉस्पिटलमध्ये गेलेला. दुपारपासून तो तिकडेच होता. ताई, बाबा कधी झोपत असेल ग? का रे? माझी आई असताना तो आमच्या अगोदर झोपायचा. आता तर त्याला कधी पाहतच नाही झोपलेला. भार्गवीला खूप वाईट वाटलं. तीही त्याला रात्री उशिरापर्यंत असाच बाल्कनीत उभा असलेला पाहायची. झोपतो तो. तुम्ही झोपलात ना की झोपतो तो. चल, तू पण झोप आता, भार्गवी म्हणाली. मला ना रात्री गोष्ट ऐकल्याशिवाय झोपच येत नाही. बाबा सांगतो कधी कधी, त्याला नाही सांगता येत नीट. आई खूप छान सांगते गोष्ट, माझ्या आवडीची आजीची गोष्ट. ती गावाला गेल्यापासून तिची खूप आठवण येते. कधी येणार माझी आई? ते ऐकून भार्गवीच्या डोळ्यात पाणी आलं. ते अश्रू आदित्यच्या हातावर पडले. त्याने वर पाहिलं तर भार्गवी रडत होती. तुला कोणी ओरडलं का ताई? मग कशाला रडतेस? नाही रे, डोळ्यात कचरा गेला जरा, म्हणून डोळ्यातून पाणी आलं, भार्गवी डोळे पुसत म्हणाली. मग माझ्या बाबाच्या डोळ्यात पण सारखा कचरा जात असेल का? त्याच्या डोळ्यातून खूप वेळा पाणी येताना बघितलं आहे मी. ते ऐकून भार्गवी गप्प बसली. अविनाश उशिरा आला. तोपर्यंत आदित्य जागाच होता. बाबा आलेला पाहून त्याला आनंदच झाला. अविनाश खूप थकलेला वाटत होता. झोपलेल्या दीपाला त्याने उचलून घेतलं. आदित्यचा हात पकडून तो घरी जाऊ लागला. भार्गवीला पाहिल्यावर उगाचच खोटं खोटं हसला. काय झालं आवी? काही नाही ग, जरा दमायला झाला आहे, उद्या बोलूया, म्हणत तो आदित्य आणि दीपाला घेऊन निघून गेला. सकाळी सकाळी अविनाश पुन्हा आदित्य आणि दीपाला घेऊन भार्गवीकडे आला. काय रे, आज लवकर? आणि यांना शाळेत न्यायचे आहे की नाही? भार्गवी म्हणाली. नाही, नको आज, शाळेत नको त्यांना. मी जातो, चल, अविनाश जाता जाता म्हणाला. भार्गवी त्याच्या मागून धावत गेली. अविनाश, थांब जरा. तसा आवी थांबला. काय झालंय? काल पण टेन्शनमध्ये होतास. अविनाश गप्प का? बोल ना, काय झालंय? डॉक्टरने 2च दिवस दिले आहेत फक्त ग सुरेखासाठी. अविनाशच्या डोळ्यात पाणी जमा झालं होतं. भार्गवी तशीच उभी राहिली स्तब्ध. कालपासून खूप तब्येत बिघडली आहे, अविनाश सांगत होता. चल, मी निघतो, जरा काळजी घे दोघांची. कदाचित आज जमणार नाही यायला मला, म्हणत अविनाश निघाला. जाता जाता मध्येच थांबला. तुझी मदत लागली तर येशील का हॉस्पिटलला जरा? मी कॉल करतो. चल, बाय. आणि अविनाश गेला निघून. भार्गवीचं मन लागत नव्हतं आज. अविनाशने सकाळी सांगितल्यापासून आदित्य आणि दीपा तिथेच होते. भार्गवी कधी त्या दोघांकडे बघायची, कधी घड्याळाकडे पाहायची. वेळच जात नव्हता आज. घड्याळाचा काटा जणू अडकला होता. सकाळची दुपार, दुपारची संध्याकाळ झाली. अविनाशचा कॉल काही आला नाही. इकडे भार्गवीचं कुटुंब त्याच टेन्शनमध्ये होते. संध्याकाळी 7ची वेळ, दिवे लागणीचा काळ. भार्गवीच्या आईने देवासमोर दिवा लावला आणि भार्गवीचा मोबाईल वाजला. हॅलो, बोल आवी. येऊ का मी हॉस्पिटलमध्ये? काही मदत हवी आहे का तिकडे? अविनाश शांत. थोड्या वेळाने तो बोलला. हो, मदत हवी आहे जरा. मीही खूप थकलो आहे. मग मी येते तिथे लगेच. तू नको, काका काकूला पाठव. तू आधी आणि दीपासोबत राहा. बरं, सुरेखा कशी आहे? काहीच उत्तर नाही आवीचं. भार्गवी, तुझी वहिनी गेली सोडून, आवी शांत आवाजात म्हणाला. भार्गवीच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हते. मला तुमच्याशिवाय कोणीच नाही, म्हणून तिचे शेवटचे कार्य करण्यासाठी काका काकूला पाठव येते, असं म्हणून आवीने कॉल कट केला. एव्हाना काका काकूला कळलं होतं. तेही रडतच गेले हॉस्पिटलला. आदित्य आणि दीपाला कळेना नक्की काय झालंय ते. भार्गवीताई, का रडते आहेस तू? आदित्य दीपासोबत होता. अगं, आपल्या डोळ्यात कचरा गेला की आपण रडायला लागतो. आदित्यने दीपाला माहिती पुरवली. सगळे कार्य करून अविनाश भार्गवीचे आई वडील रात्री उशिरा आले. पुन्हा आदित्य जागाच होता. अविनाशला पाहिलं तसा धावत जाऊन त्याने त्याला मिठी मारली. त्याला कुठे माहीत होते की शेवटचे कार्य करून आलेल्या व्यक्तीला शिवायचं नसते. नाहीतरी त्यांचा बाबाच होता त्यांच्यासाठी आता. भार्गवी तर बाहेरच आली नाही. नेहमीप्रमाणे आवी आदित्य आणि दीपाला घेऊन घरी गेला आणि त्यांना झोपवलं. आंघोळ केली आणि त्याने झोपण्याचा प्रयत्न केला, पण आज त्याला झोप लागणार नव्हती. तो बाहेर येऊन उभा राहिला. थोड्या वेळाने भार्गवी बाजूला येऊन उभी राहिली. तसेच दोघे उभे होते शांत. अविनाश वर आभाळात असलेल्या अर्धचंद्राला पाहत होता. भार्गवी म्हणाली, आदित्य आणि दीपाला काय सांगणार आहेस आता?
निदान शेवटचं दर्शन तरी त्यांना द्यायला पाहिजे होतंच. अविनाशने निर्विकार चेहऱ्याने तिच्याकडे पाहिलं. एवढ्या लहान वयात त्यांना एवढा मोठा धक्का मला द्यायचा नव्हता. त्यांच्यासाठी त्यांची आई गोष्टीतल्या आजीकडे गेली आहे. तिला गावालाच राहू दे. त्यांना कधीतरी सांगायला हवं ना. त्यांना ते हळूहळू कळलं तर बरं होईल. काय ना, वेळ हे उत्तम औषध असते. अशा गोष्टी हळूहळू कळल्या की जास्त त्रास होत नाही मनाला. आणि अजून त्यांना खूप आयुष्य पाहायचं आहे. एवढे दिवस आईशिवाय राहिले, पुढेही राहतील. आणि त्यांचा बाबा आहे त्यांच्यासाठी. आणि तू विसरू शकशील सुरेखाला? तुझंही आयुष्य आहे अजून पुढे. त्यावर अविनाश शांत झाला जरा. भार्गवी, आपलं आयुष्य म्हणजे एखाद्या लोकल ट्रेनसारखं असतं. आपण जेव्हा या जगात येतो तेव्हा आपल्यासोबत आपले आईवडील असतात. तसंच ट्रेनमध्ये सुरुवातीला मोजकेच प्रवासी असतात. जसा जसा प्रवास पुढे वाढत राहतो तसे ट्रेनमध्ये नवीन प्रवासी येत राहतात. काही चांगले असतात, आपले मित्र बनतात, सखी बनतात, नातेवाईक बनतात. ते कितीही चांगले असले तरी त्यांना त्यांचं स्टेशन आलं की उतरावंच लागतं. सुरेखाचा प्रवास इतकाच होता माझ्यासोबत. तिचं स्टेशन आलं ती गेली उतरून. माझा प्रवास चालू आहे अजून. निदान आदित्य आणि दीपासाठी तरी. मग कोणी काही बोललं नाही. अविनाश पुढे म्हणाला, चल उद्या लवकर जायचे आहे हॉस्पिटलमध्ये. तो बोलता बोलता थांबला. विसरलोच मी. ऑफिसमध्ये. खूप दिवसांनी लवकर जाईन ऑफिसमध्ये. कोणी नाही, निदान बॉस तरी खुश होईल ना मला लवकर बघून, म्हणत अविनाश झोपायला गेला. सुरेखाला जाऊन आता 2 महिने होत आलेले. अविनाश आता कुठे सावरत होता. 2 महिन्यात आदित्यने 1-2दा आईची आठवण काढली. छोटी दीपा तर आईला जवळपास विसरलीच होती. आणि त्यांना आईची आठवण येऊ नये म्हणून अविनाशने घरात सुरेखाचा फोटोही लावला नव्हता. सर्व काही सुरळीत चालू झालेलं. अविनाश नेहमीप्रमाणे ऑफिसला जाऊ लागला होता. आदित्य आणि दीपा मात्र जाम खुश होते. कारणच तसं होतं ना. त्यांचा बाबा आता त्यांच्यासाठी खूप वेळ देत होता. सकाळी सकाळी छानपैकी मजा मस्ती करत आंघोळ व्हायची तिघांची. मग नाश्ता करून दोघांनाही शाळेत सोडायला जायचा. शाळा सुटण्याच्या अगोदरच त्यांचा बाबा हजर असायचा. आता भार्गवीताई येत नव्हती शाळेतून घरी आणण्यासाठी. शाळेतून ते तसेच भार्गवीकडे जायचे. आणि अविनाश पुन्हा ऑफिसमध्ये. थोड्या वेळाने आवी घरी यायचा. तोपर्यंत आदित्य आणि दीपाचा होमवर्क झालेला असायचा भार्गवीताईकडेच. मग बाबा आला की धमाल सुरू व्हायची. छान जेवण बनवून द्यायचा बाबा त्यांना. ते खाऊन मग रात्री गोष्ट सांगायचा. गोष्ट ऐकतानाच झोपी जायचे दोघेही. छान ना. त्यात कमी होती ती फक्त सुरेखाची. अविनाश मुलांसोबत कितीही आनंदी वाटला तरी तो आतून पुरता ढासळलेला होता. सुरेखाची खूप आठवण यायची त्याला. एवढा सोन्यासारखा संसार ती अर्ध्यावर सोडून गेली होती. मुलं काय, ती तरी लहान होती अजून. पण त्यांना किती दिवस ती खोटं बोलणार होता. त्याला खूप रडावंसं वाटे, पण त्यांच्यासमोर तो रडू शकत नव्हता. असा एकही दिवस गेला नसेल की त्याला सुरेखाची आठवण झाली नसेल. सुरेखा असती तर किती बरं झालं असतं असा विचार तो नेहमी करायचा. ऑफिसमध्येही अविनाश आता लक्ष देऊ लागला होता. खूप सुट्ट्या झाल्या होत्या. शिवाय सुरेखाही त्याचा ऑफिसमध्ये कामाला होती. त्यामुळे बॉसने ते सगळं सांभाळून घेतलं होतं. तरी देखील ऑफिस मॅनेजमेंटने अविनाशला नोटीस दिली होती. त्यात बॉस त्याची काही मदत करू शकत नव्हता. नोटीस होती कधीही कामावरून काढून टाकण्याची. थोडे दिवस अविनाश त्याच टेन्शनमध्ये होता. जॉब त्याला सोडायचा नव्हता. कारण सुरेखाच्या आजारपणात पाण्यासारखा पैसा खर्च झाला होता. आणि आता तर तो एकटाच कमावणारा होता. बॉसने त्याची नोकरी जाणार नाही याची हमी अविनाशला दिली. तुझा जॉब जाणार नाही ते मी बघतो, पण आता सुट्ट्या नाही घेऊ शकत तू. शिवाय उरलेले कामही खूप आहे, तेही तुला संपवावे लागेल. तुझी कंडिशन काय आहे ते कळते आहे मला, पण मॅनेजमेंटला मी हँडल करू शकत नाही. तुझा जॉब मी वाचवतो. कसा टिकवायचा हे तुला बघावं लागेल. बॉस अविनाशला बोलून गेला. आणि पुन्हा एकदा अविनाशची धावपळ सुरू झाली. यावेळेस त्याची नोकरी वाचवण्यासाठी. तसंच सुरू झालं पुन्हा. सकाळी लवकर उठून स्वतःबरोबर त्या दोघांचा डबा तयार करायचा. पटापट आंघोळ घालून शाळेची तयारी करायचा. आणि तसाच धावत धावत जाऊन शाळेत सोडायचा. तिथूनच तो ऑफिसला पळायचा. पहिला कधीतरी उशिरा येणारा आवी हल्ली रोज उशिरा येऊ लागला होता. आदित्य आणि दीपाला घरी आणण्याची जबाबदारी पुन्हा भार्गवीकडे आली होती. आता तर रोज भार्गवी त्यांना शाळेतून घरी आणण्यासाठी
बरं, शाळेत सोडायला तरी जायचा अविनाश सुरुवातीला. हळूहळू तेही बंद झालं. सकाळीच उठून अविनाश दोघांची तयारी करायचा आणि त्यांना भार्गवीकडे सोपवून ऑफिसला निघून जायचा. खरं तर आदित्यला हे मुळीच आवडत नव्हतं. तरी त्याचा बाबा किती धावतो आहे ते तो बघत होता, म्हणून तो काही बोलायचा नाही. भार्गवीचं मग दोघांची काळजी घ्यायची, त्यांना शाळेत सोडण्यापासून संध्याकाळी घरी आणेपर्यंत. घरी आले की तीच त्यांचा अभ्यास घ्यायची. हल्ली दोघांचे जेवणसुद्धा भार्गवीकडे होऊ लागले होते. अविनाश उशिरा घरी यायचा. एवढ्या उशिरा घरी येऊन कधी तो जेवण बनवणार आणि त्यांना भरवणार. तो घरी यायचा तेव्हा दीपा झोपलेली असायची. आदित्य तेवढा बाबाची वाट बघत जागा असायचा. बाबा आला की ते घरी जायचे आणि बाबाने गोष्ट सांगितल्यावर झोपी जायचे. परंतु अविनाश नाही झोपायचा. ऑफिसचे काम करत बसलेला असायचा रात्रभर. फार उशिरा झोपायचा. अशातच 3 महिने निघून गेले. अविनाशच्या कामाचे टेन्शन जराही कमी झालं नव्हते. आदित्य आणि दीपाला त्यांची आई कधी गावावरून येणार हे माहीत नव्हते. त्यांना सांगायलाच कोणी नव्हते. त्यांचा बाबा त्यांना काही क्षणासाठीच दिसायचा, सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना. शेवटचा निवांत वेळ कधी मुलांसोबत घालवला होता ते अविनाशला आठवत नव्हतं. आदित्य आणि दीपा तसे लहान होते, तरी आदित्यला बाबाची धावपळ कळत होती. त्यामुळे बाबाला आपल्याकडून काही त्रास होणार नाही याची पुरेपूर काळजी घ्यायचा तो. सुट्टीच्या दिवशीसुद्धा आवीला मुलांना वेळ देता येत नव्हता. सुरेखा गेल्यापासून भार्गवीची खूप मदत झाली होती. तिच्यामुळे अविनाश कामावर लक्ष देऊ शकत होता, नाहीतर त्याने काय केले असते. धावपळ करून त्याची तब्येत खालावली होती. बॉसला सगळं समजत होते, परंतु तो काही करू शकत नव्हता. कसा हसरा चेहरा होता आवीचा. पूर्ण झाकोळून गेला होता आवी टेन्शनमुळे. अशातच एक दिवस सकाळी अविनाश दोघांना उठवायला गेला तेव्हा दीपाचं अंग थोडं गरम जाणवलं त्याला. तापच होता तिच्या अंगात. तडक त्याने बॉसला कॉल केला. आवी काही बोलणार तेवढ्यात पलीकडून बॉसचा आवाज आला. बरं झालं तूच कॉल केलास, मीच तुला कॉल करणार होतो. आज एक महत्त्वाची मीटिंग आहे. मेन ब्रँचमधले सर येणार आहेत. लवकरात लवकर ये ऑफिसला. अविनाश समोर बिकट प्रसंग होता. जॉब की मुलगी, डोक्यावर टांगती तलवार जणू. तसाच दीपाला घेऊन तो भार्गवीकडे आला. भार्गवी, दीपाला ताप आला आहे ग, बघ ग जरा. भार्गवीने दीपाला घरात घेतलं. आदित्य सोबत होता. बघशील ना तिला, अविनाश म्हणाला. भार्गवीने त्याच्याकडे पाहिलं. डोळ्याच्या कडा पाणावल्या होत्या. भार्गवीने मानेनेच हो म्हटलं. तसा तो धावतच गेला ऑफिससाठी. आदित्यला बायही नाही केलं त्याने आज. दीपाला डॉक्टरकडून तपासून आणले, त्यामुळे आज दोघांनाही शाळेत पाठवलं नाही. आदित्य आपल्या बहिणीजवळ बसून होता. भार्गवी त्यांना लांबूनच पाहत होती. थोड्या वेळाने आदित्य बाहेर जाऊन बसला. भार्गवी त्याला घरात घेऊन जाण्यासाठी आली. चल आदित्य, घरात चल, बाहेर कशाला बसतोस. काहीच बोलला नाही तो. भार्गवीला कसंसच झालं. काय झालं रे आदी. भार्गवी बाजूला जाऊन बसली त्याच्या. बाबा खूप बदलला आहे ना ताई. का रे, काय झालं. आता कुठे येतो तो शाळेत सोडायला. घरी पण तूच आणतेस ना. रात्रीचं जेवण पण करत नाही. तो तरी जेवतो ते माहीत नाही. मला रात्रीची कधीतरी जाग येते तेव्हा पण तो काम करत असतो. झोपतो कधी काय माहीत. सुट्टीच्या दिवशी कामाला जातो. पहिला फिरायला घेऊन जायचा. आता घरीच उशिरा येतो. आमच्याकडे बघतसुद्धा नाही. आज पण दीपाला बरं नाही ना, तरी तो ऑफिसला गेला. आई तर 2-2 दिवस जायची नाही घरातून बाहेर. दीपाला बरं नसलं की जवळच बसून राहायची. आता रात्रीची गोष्ट पण सांगत नाही. मला वाटते बाबाला आम्ही आवडत नाही आता. यावर भार्गवीकडे काही शब्द नव्हते. तरी ती बोलली, तसं नाही रे, तू बघतोस ना किती धावत असतो ते. त्याचं काम वाढलं आहे ना, म्हणून तुला तसं वाटत असेल. तुमच्यासाठीच तो करतो आहे सगळं. आणि आई, तिला काहीच वाटत नाही आमच्याबद्दल. ती कधी येणार गावावरून तेही सांगत नाही बाबा मला. तुला माहिती आहे का ग ताई. भार्गवीच्या डोळ्यात पाणी आलं. ती तशीच उठून गेली घरात. आवीने भार्गवीला कॉल केला. हॅलो, कशी आहे दीपा. ताप उतरला का. हो, तसा ताप नाही आहे आता. डॉक्टरने औषधे दिली आहेत. रिपोर्ट संध्याकाळी मिळणार आहेत. हो, ते मी आणतो येताना. तू फक्त दीपाकडे लक्ष ठेव, म्हणत आवीने फोन कट केला. रात्री ऑफिसमधून येतानाच तो डॉक्टरकडे दीपाचे रिपोर्ट आणण्यासाठी गेला. ये अविनाश, बस. दीपाचा ताप उतरेल ना डॉक्टर. ताप उतरला आहे,
पण काहीतरी वेगळे सांगायचे आहे तुला. तसा आवी सावरून बसला. काय झालं डॉक्टर? दीपाला आधी कधी मोठा आजार वगैरे झाला होता का? तसा नाही कधी. का, काय झालं? दीपाला कधी मैदानात नेतोस का खेळायला? पहिला घेऊन जायचो, आता वेळ नाही मिळत. तरीही ती जास्त खेळत नाही मैदानात. लहान आहे ना, दमते लवकर ती. तेच सांगायचे आहे तुला. दीपाला दम्याचा आजार आहे. ते ऐकून आवीच्या पायाखालची जमीनच सरकली. कसं शक्य आहे? हो, तू आधी कधी तिच्या टेस्ट नाही केल्यास ना. आज मला वाटलं म्हणून मी स्वतःहून तिच्या टेस्ट केल्या, तेव्हा मला कळलं. आवी गप्पच झाला. एवढ्या लहान वयात आजार झाला आहे. तो बरा होऊ शकतो वेळेवर औषधे दिलीत तर. तुला खूप काळजी घ्यावी लागेल. अविनाश औषधं आणि रिपोर्ट घरी घेऊन गेला. आदित्य आज त्याची वाट बघत नव्हता. दीपाच्या शेजारीच तो झोपला होता. आवीला पाहिलं तशी भार्गवी बाहेर आली. रिपोर्ट नॉर्मल आहेत ना दीपाचे? आवी काहीच बोलत नव्हता. भार्गवीने त्याच्या हातातून रिपोर्ट घेतले आणि तीही गांगारून गेली. आपण दुसऱ्या डॉक्टरला दाखवूया दीपाला. एवढ्या लहान मुलीला दमा कसा होऊ शकतो? हे रिपोर्ट चुकीचे आहेत, भार्गवी रडलेल्या स्वरात म्हणाली. अविनाशने तिला शांत केलं. हे बघ, डॉक्टरचे रिपोर्ट बरोबर आहेत. चूक आपली झाली आहे. मी लक्ष देण्यात कमी पडलो. सॉरी सुरेखा. मी एकटा नाही सांभाळू शकत यांना. आवी आभाळातल्या चंद्राला पाहून बोलला. थोडा वेळ शांतता. आता एक करायला हवं. तो आजार बरा होऊ शकतो वेळच्या वेळी औषधं घेतली तर. मीही लक्ष देईन, पण तुझी जबाबदारी वाढली आहे आता. करशील ना मदत मला? भार्गवीने होकारार्थी मान हलवली आणि अविनाश नेहमीप्रमाणे त्या दोघांना घेऊन घरी आला. दीपाचा ताप उतरला होता आणि दम्याची औषधे सुरू झाली होती. भार्गवीचं लक्ष असायचं नेहमी तिच्यावर. शाळेला घेऊन जाताना आणि घरी आणताना ती दीपाला उचलून घ्यायची. चालून चालून दम लागू नये म्हणून. आदित्यचीही ती काळजी घ्यायची. भार्गवी तर पूर्णपणे गुंतून गेली होती दोघांमध्ये अगदी. पण अविनाशचं टेन्शन अजून वाढत जात होतं. आधीच खूप खर्च झालेला, त्यात दीपाच्या आजाराची भर पडली होती. तो खर्च वाढला होता. त्यात शाळेचा खर्च, घराचा खर्च, ऑफिसचे टेन्शन. काम संपत नव्हतं. अपूर्ण झोप, शरीराला आराम नाही, नुसती धावपळ. संपूर्ण तेज उतरलं होतं त्याचं. मध्ये तोही आजारी होता, तरी ऑफिसला आलेला होता. अंगावर काढलं होतं त्याने आजार. गेले काही दिवस त्याला अस्वस्थ वाटत होतं. गेले 2 दिवस झोपही पुरेशी झाली नव्हती. त्यात आज मीटिंग होती महत्त्वाची. दीपाला सकाळचे औषध देऊन तो निघाला ऑफिसला. घराच्या बाहेर पडला तसं त्याला गरगरल्यासारखं झालं. लगेच त्याने दरवाजाचा आधार घेतला. थोड्या वेळाने बरं वाटलं तसा तो निघाला ऑफिसला. मीटिंग पार पडली, परंतु एक महत्त्वाचं काम त्याच्या डोक्यावर येऊन पडलं. 2 दिवसात त्याला ते द्यायचे होते. आधीच इतर कामाचे टेन्शन होते. नवीन कामाचं वाढलं होतं. घरी दीपा आजारी. तिला आज पुन्हा डॉक्टरकडे चेकअपसाठी घेऊन जायचे होते. लाईट बिल आले आहे, ते भरायचे आहे. अपूर्ण झोप, अर्धवट जेवण, कितीतरी विचार डोक्यात. ऑफिसमध्ये चालता चालता पुन्हा त्याला चक्कर आली. या वेळेस जवळ काहीच नव्हतं आधारासाठी. तसाच तो खाली पडला. ऑफिसमधल्या लोकांनी त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं लगेच. अविनाशला जाग आली तेव्हा तो हॉस्पिटलमध्ये होता. बाजूला भार्गवीचे वडील होते बसून. काका, मी इकडे कसा? अरे, तुला चक्कर आलेली ऑफिसमध्ये, म्हणून तुला ॲडमिट केले इकडे. कालपासून तू इकडेच आहेस. ते ऐकून अविनाश बावरला. कालपासून इकडे आहे? आणि आदित्य, दीपा? ते आहेत आमच्याकडे. तू आराम कर. नको, चला काका, मला जायला हवं. घरी आदित्य वाट बघत असेल. काकाने त्याला थांबवलं. हे बघ, घाई करू नकोस. तुला डॉक्टर संध्याकाळी डिस्चार्ज देणार आहेत. संध्याकाळी कशाला? आणि कालच सोडायचं ना. चक्कर तर आली होती फक्त. शांत हो जरा आवी. डॉक्टरला तुझ्याशी काही बोलायचे आहे म्हणून तुला थांबवलं आहे. शांत हो प्लीज. ते ऐकून अविनाश शांत झाला. तो थांबला तर होता हॉस्पिटलमध्ये, पण त्याचं सगळं लक्ष होतं ते आदित्य आणि दीपाकडे. संध्याकाळी डॉक्टर आले. त्यांनी अविनाशला डिस्चार्ज दिला आणि त्याला आपल्या कॅबिनमध्ये बोलावले. कसं वाटते तुम्हाला अविनाश? ठीक आहे, जरा बरं वाटते. ऑफिसमध्ये कामाचं टेन्शन, झोपही झाली नाही आणि काल जेवलोच नाही म्हणून चक्कर आली असेल मला. तुला अशक्तपणा जाणवत असेल ना? आधी कधी आजारी पडला होतास का? तसा नाही कधी, पण या महिन्यात 2दा आजारी होतो. एवढा नाही पण.
ओके, मला काही सांगायचं आहे तुला, म्हणून तुला बोलावले मी. तुझ्या काकांना सांगितलं आहे मी, पण मला वाटलं की तुलाही सांगावे. बोला डॉक्टर. तुला चक्कर येण्याचे कारण अशक्तपणा नाही. मग? डॉक्टरने एक मोठा पॉज घेतला. अविनाश, तुम्हाला ब्लड कॅन्सर आहे. डॉक्टरचे ते बोलणे ऐकून अविनाश जवळपास कोसळलाच. काय बोलताय तुम्ही डॉक्टर? हो अविनाश, तुमची ब्लड टेस्ट करताना माझ्या असिस्टंटला काहीतरी वेगळं वाटलं, म्हणून त्याने मला बोलवलं. मग मीही वेगळ्या वेगळ्या टेस्ट करून पाहिल्या, तेव्हा ते कन्फर्म केलं. अविनाशने काकांकडे पाहिलं. ते रडत होते. काका, काय झालं हे? काय करायचं आता? अविनाश थोड्या वेळाने शांत झाला. कोणती स्टेज आहे माझी? सेकंड स्टेजवर आहात तुम्ही. तो अजूनही ठीक होऊ शकतो. आपल्याकडे मेडिसिन आहेत. ऑपरेशनने ठीक होऊ शकतो. किती वेळ आहे माझ्याकडे? तशी ब्लड कॅन्सरची सेकंड स्टेज आहे. तुम्ही अजूनही ठीक होऊ शकता. किती वेळ आहे माझ्याकडे डॉक्टर ते सांगा. अजून तरी 7-8 महिने. त्या अगोदर ऑपरेशन वगैरे करून तुम्ही ठीक होऊ शकता. आजपासूनच आपण औषधे चालू करूया आणि लवकरात लवकर ॲडमिट व्हा तुम्ही. तुमच्या कुटुंबाला कळवा हे आणि ही औषधे घ्या जाताना. डॉक्टरने काकांच्या हातात चिठ्ठी दिली. काका अविनाशला घेऊन खाली आले. दोघेही गप्प गप्प होते. अविनाश अचानक हसायला लागला. काय झालं अवी? काकाने विचारलं. नाही, काही नाही. डॉक्टर बोलले तुझ्या कुटुंबाला कळव. आदित्य दीपाला त्यांची आई कुठे आहे ते अजून माहीत नाही. ब्लड कॅन्सर काय असतो ते त्यांना काय कळणार? डॉक्टर बोलले ना तू ठीक होशील. ठीक? 7-8 महिने आहेत माझ्याकडे. त्यावर काका काही बोलले नाहीत. काका, मला वचन द्या. कोणतं? ही गोष्ट फक्त आपल्या दोघांमध्येच राहील. भार्गवी आणि काकूला काही सांगायचे नाही. प्लीज काका, माझ्यासाठी प्लीज. मग त्यांना अविनाशचे ऐकावेच लागले. औषधांच्या दुकानातून अविनाश औषधं घेत होता. दुकानदाराने एक औषधाचे पाकिट देताना सांगितलं, ह्या गोळ्या 1 महिन्यातच संपवा. याची एक्सपायरी डेट 1 महिन्याचीच आहे. त्यानंतर ते टाकून द्या. अविनाश त्याच्या विचारात गुंतला होता. चल अविनाश, घरी चल. कसला विचार करतोयस? भार्गवीच्या वडिलांनी त्याला विचारलं. एक्सपायरी डेटचा विचार करतोय. काय? आपल्या बर्थ सर्टिफिकेटवर जर आपली एक्सपायरी डेट लिहिली असती तर किती बरं झालं असतं ना. म्हणजे सगळी कामं अगोदरच आटोपता आली असती. कोणतं टेन्शन मागे राहिलं नसतं. काका निमूटपणे ऐकत होते. थांबा काका, दोघांना चॉकलेट घेतो. खूप दिवस त्यांना खावा आणून नाही दिला मी, म्हणत त्याने दोघांना चॉकलेट घेतलं. आदित्य आजही बाहेर बसला होता बाबाची वाट बघत. जसा अविनाश गेटमधून आत आला तसा आदित्यने धावत जाऊन त्याला मिठी मारली. 2 दिवसांनी त्याला त्याचा बाबा भेटला होता. कुठे गेला होतास तू बाबा? अविनाशने त्याला उचलून घेतलं. घराच्या दरवाजात दीपा ही आनंदाने उड्या मारत होती. खूप दिवसांनी बाबा आज लवकर घरी आला होता. दीपासुद्धा त्याला जाऊन बिलगली. अविनाशने तिलाही उचलून घेतलं आणि आपल्या घरी आला. भार्गवीला सुद्धा त्या सगळ्यांना एकत्र पाहून आनंद झाला. थोडा वेळ आवीच्या तब्येतीची चौकशी करून ती निघून गेली. मग अविनाश जेवणाच्या तयारीला लागला. छानपैकी त्याने दोघांच्या आवडीचे जेवण केलं होतं आज. स्वतःच्या हाताने त्याने दोघांनाही भरवलं. स्वतःही जेवला. दीपाला औषध देऊन स्वतः औषध घेतलं. दीपा झोपून गेली. आदित्यही झोपला होता. अविनाश मात्र बाल्कनीत येऊन बसला होता. झोप येत नव्हती. एवढं सगळं होऊन झोप कशी लागेल? थोड्या वेळाने आदित्य बाहेर आला. काय रे आधी, झोपला होतास ना तू? नाही, मला गोष्ट नाही सांगितलीस तू. मग झोपू कसा? त्याच्या मागून दीपाही आली. बाबा, इकडे का बसलाय? असंच ग दीपा, बसा इकडे तुम्ही पण. दोघे आवीच्या आजूबाजूला बसले. छान हवा होती बाहेर. थोड्या वेळाने आदित्य बोलला, कुठे गेला होतास बाबा? काम होतं रे जरा, म्हणून आलो नाही. घाबरलास का तू? मी नाही घाबरलो. दीपाला भीती वाटते ना काळोखाची. मग ती रडत होती रात्रीची. अविनाशने दीपाच्या डोक्यावरून हात फिरवला. घाबरायचं नाही हा बाळा, आणि रडायचं पण नाही. मी आहे ना. दीपाला त्याने मांडीवर उचलून घेतलं. आदित्य पुढे म्हणाला, मला वाटलं तू पण गावाला गेलास आईसारखा. अविनाशला कसंसं झालं. बाबा, मी कधी होणार मोठा? आणि मी मोठा झालो की तू पण मोठा होणार ना अजून. हो रे, खूप मोठा हो. चांगला कामाला जा, चांगला हो. मुलं मोठी होतात रे. बाबा कधी मोठा होत नाही. तो तेवढाच राहतो.
बाबा, आई कधी येणार? इतका वेळ शांत असलेली दीपा म्हणाली. अविनाशकडे उत्तर नव्हते. कुठे आहे आईचा गाव? अविनाशने वर पाहिलं. आज अमावस्या होती, त्यामुळे बऱ्यापैकी तारे चांदण्या चमकत होत्या. ते बघ वरती, ती चांदणी आहे ना, तिकडे आहे तुझी आई. रोज बघत असते तुम्हाला, आवीने दीपाला सांगितलं. मग आपण जाऊया तिकडे, आईच्या गावाला? दीपा म्हणाली. जाऊया, हां नक्की जाऊया. सगळे एकत्र जाऊया हां आपण. आवीचे डोळे भरून आले होते. बाबा, तुझ्या मांडीवर झोपू का? खूप दिवस झोपलोच नाही तुझ्या मांडीवर. आणि मला गोष्ट पण सांग हां, आदित्य म्हणाला. झोप हां बाळा, झोप. मग दोघेही त्याच्या मांडीवर डोकं ठेवून झोपले आणि अविनाशने गोष्ट सुरू केली. दोघेही काही क्षणात झोपी गेले, पण अविनाश तसाच बसून होता. गोष्ट तर कधीच थांबली होती. डोळ्यातून पाणी येत होते त्याच्या. रडत बसला होता तो कधीचा. खूप दिवसांचं साठलेलं पाणी बाहेर येत होतं. पुढच्या दिवसापासून पुन्हा रुटीन सुरू झालं. दोघांची औषधं सुरूच होती. अविनाश जरा बारीक झाला होता. दीपाची काळजी घेण्यासाठी भार्गवी तरी होती. अविनाशकडे कोण बघणार? त्यात त्याला झालेला आजार. भार्गवीच्या वडिलांनी दिलेलं वचन पाळलं होतं. आवीने त्यांच्या ऑफिसमध्येही सांगितलं नव्हते. जॉबचं टेन्शन कमी झालं नव्हतं. प्रेशर अजून वाढत चाललं होतं. त्यात एकदा अचानक दीपा शाळेत खेळत असताना तिला दम्याचा अटॅक आला. बेशुद्धच झाली ती शाळेत. अविनाश त्याची मीटिंग तशीच अर्ध्यावर सोडून आला. दीपाला ॲडमिट केलं होतं लगेच. आवीला सुरेखाचे हॉस्पिटलमधले दिवस आठवले. भार्गवी होती तिथेच. तिच्या आईने तर नवस केला होता देवाकडे दीपासाठी. जरा तब्येत बिकट होती दीपाची. सगळ्यांनी मग तिला चांगल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये हलवण्याचा निर्णय घेतला. लगेच ॲडमिट केलं तिला. डॉक्टरने तिला चेक केलं आणि एक ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला. त्याने ती बरी होणार होती. प्रश्न होता तो पैशांचा. एवढी रक्कम आवी आणि भार्गवीच्या कुटुंबाकडे नव्हती. बँककडून लोन घ्यायचे झाले तरी त्याला वेळ लागणार होता. परंतु अविनाशच्या ओळखीने लोन भेटलं, ते घर गहाण ठेवून. दुसरा पर्याय नव्हता त्याच्याकडे. दीपाचं ऑपरेशन झालं तरी निदान महिनाभर तिला हॉस्पिटलमध्ये राहावं लागणार होतं. पेच प्रसंग. आधीच हॉस्पिटलमध्ये अविनाशला आठवडा झाला होता, त्यात अजून 1 महिना. दीपाला सोडून तो ऑफिसला जाऊ शकत नव्हता. म्हणजे जॉब गेलाच. आणि झालंही तसंच. नोकरी गेली अविनाशची. अविनाश मॅनेजमेंटला काही उत्तर देऊ शकत नव्हता. तो तसाच त्याचा रजिस्ट्रेशन लेटर घेऊन बाहेर आला. भार्गवीच्या घरी ही बातमी पोहोचली होती. ते काही मदत करू शकत नव्हते. आदित्य भार्गवीकडेच असायचा. कधीतरी तो दीपाला पाहायला जायचा हॉस्पिटलमध्ये. अविनाश रात्रीचा तेवढा घरी यायचा. सकाळी उठून पुन्हा हॉस्पिटलमध्ये दीपाकडे जायचा. आता त्याला ऑफिसला जायचे नव्हते काही. दीपा आता बरी होत होती. किमान 20 दिवस तरी ती होती हॉस्पिटलमध्ये. अविनाशची औषधं चालू होती. खरं तर त्यालाही ॲडमिट होण्यास सांगितलं होतं, परंतु तो जर ॲडमिट झाला तर दोघांचे हाल होतील, म्हणून त्याने तो विचार बाजूला ठेवला. दीपाला आता घरी सोडलं होतं. औषध चालूच होती तिची. लवकरात लवकर अविनाशला नवीन जॉब शोधावा लागणार होता. त्याच बँक अकाउंट जवळपास रिकामं झालं होतं. लोनचे पैसे बँकेत भरायचे होते. औषधांचा खर्च, घराचा खर्च, यासाठी तरी अविनाशला नवीन जॉब हवा होता. पण नशिबाला अविनाशचं सुख नकोच होतं. बँकेचे हप्ते भरायला वेळ लागला. आवीकडे पैसेच नव्हते भरायला बँकेत. बँकने घर ताब्यात घेतले. सुरेखा सोडून गेल्यापासून नशीब अविनाशवर रुसलं होतं. त्याला ते घर सोडावंच लागलं. भार्गवीला तर आज बाहेर यायचंच नव्हतं. सगळेच रडत होते. भार्गवीच्या वडिलांनी खूप प्रयत्न केले घर वाचवायचे, परंतु बँकवाले तयारच नव्हते. अविनाशने बॅग भरल्या आणि त्याने सगळ्यांचा निरोप घेतला. आदित्य आणि दीपा भार्गवीला सोडायलाच तयार नव्हते. त्यांना जावेच लागणार होते. एक कुटुंब वेगळं होणार होतं. आवीने आदित्य आणि दीपाला गाडीत बसवून सामान भरलं. भार्गवी, मी येणार हा भाऊबीजेला तुला भेटायला, आवी म्हणाला आणि भार्गवीने त्याला मिठी मारली. काय झालं हे सगळं? पहिला वहिनी गेली आणि आता तुम्ही सगळे जात आहात. जावेच लागेल ना? आठवते तुला? मी बोललो होतो आपलं आयुष्य लोकल ट्रेन असते. आज माझं स्टेशन आलं बहुतेक. चल मी निघतो. कुठे रूम घेतलीस तो पत्ता दे मला. आणि दोघांची काळजी घे, नाहीतर दोघांना माझ्याकडे राहू दे. नको भार्गवी, खूप मदत केलीस तू. तुझ्यासारखी बहीण सगळ्यांना भेटू दे. तू नसतीस तर मी काहीच करू शकलो नसतो. थँक्स फॉर एव्हरीथिंग. थोडा वेळ कोणीच काही बोलले नाही. अविनाश निघाला तेव्हा सगळेच रडत होते. आता प्रश्न होता तो राहायचा.
अविनाशने एक रूम बघितली होती भाड्याने. रूम बऱ्यापैकी होती, तरीसुद्धा मोठ्या घराची सवय असलेल्या दोघांना ती लहान वाटत होती. अविनाशला लवकरात लवकर नवीन जॉब पाहिजे होता. एक मिळाला जॉब. पगार कमी होता, तरी नवीन रूमचे भाडे, दोघांच्या औषधांचा खर्च, म्हणून तो राहिला जॉबला. खर्च तरीही भागत नव्हता. कसंबसं घर चालू होतं. पैसेच हातात उरत नव्हते. शाळेचा खर्च होताच. अविनाशची तब्येत खूप खालावली होती. वरचेवर तो आजारी पडायला लागला. त्यामुळे कामावर पुन्हा सुट्ट्या होऊ लागल्या. 2 वेळचे जेवण कठीण होऊन गेले. जास्त खर्च औषधांवर होत होता. आदित्यला ते कळत होतं. बाबाची तब्येत ठीक नसते ते त्याला दिसत होतं. शाळेत असताना काही प्रश्न नव्हता. शाळेतून घरी आले की ते दोघेच असायचे. आपली आई आता परत येणार नाही हे त्याला कळलं होतं. आणि भार्गवी ताई नव्हती आता, त्यामुळे तोच दीपाला सांभाळायचा. तिच्यासोबत खेळायचा, तिचा अभ्यास घ्यायचा, तिचा औषध पाणी करायचा, सगळं करायचा. अविनाशने त्याला औषधाचे दुकान दाखवून ठेवलं होतं. कधी काही गरज लागली तर. आदित्य रात्री जेवताना अर्धच जेवायचा, कारण बाबा आपल्यासाठी उपाशी राहतो हे त्याला माहीत होतं. आपण कमी जेवलो तर बाबाला जेवायला मिळेल, म्हणून उगाचच पोट भरलं म्हणून सांगायचा. अविनाशला आता कळून चुकलं होतं की आपली लास्ट स्टेज चालू झाली आहे. अगदी बारीक झाला होता तो. सारखा आजारी राहायचा. थोडे दिवस तो जायचा ऑफिसला. आजार अंगावर काढून नंतर त्याला घरातून बाहेर पडणं अशक्य होऊ लागलं. त्या दोघांना कोण शाळेत घेऊन जाणार मग? त्या दोघांची शाळा सुटली तेव्हापासून. अविनाशचा जॉब गेला दरम्यान. औषध आणायला तेवढा बाहेर पडायचा घराच्या. घरातले पैसे संपत आले होते. काय करावं ते सुचत नव्हतं आवीला. गेल्या 2 दिवसांपासून शहरात वातावरण जरा तंग होते. तोडफोड, दंगली चालू होत्या. अविनाशचं औषध संपलं होतं. घरातले कालपासून जेवले नव्हते कोणी. सगळीच दुकाने बंद होती. अविनाशची तब्येत अजून बिघडली. त्यात दीपाचे औषध संपले. आता काहीतरी करायलाच पाहिजे. दोघांनाही औषधाची गरज होती, पण पैशाची कमतरता होती. अविनाशला चालण्याची ताकद नव्हती. तो कालपासून झोपून होता. त्याने आदित्यकडे पैसे दिले आणि दीपाचे औषध आणायला सांगितले. आज सगळी दुकाने उघडली होती. अविनाशने आदित्यला दुकानाचा रस्ता दाखवला होता. तसा आदित्य निघाला. दीपा अविनाशच्या बाजूला बसली होती. बाबा, तुला गोष्ट सांगू का मी? मग तू झोप हां, दीपा म्हणाली. सांग हां बाळा. दीपाने गोष्ट सुरू केली. तिकडे आदित्य दुकानात पोहोचला. दीपाची औषधे घेतली त्याने आणि तो घरी निघण्यास निघाला. इतक्यात मागून आवाज आला, पळा पळा. आदित्यला काहीच कळत नव्हते. दंगल पुन्हा सुरू झाली होती. जो तो पळत होता. आदित्य घाबरला. त्याला कळत नव्हते नक्की काय झालं ते. आदित्य पळू लागला. इकडे अविनाशने घरातून बाहेरचा आवाज ऐकला. आदित्य बाहेर होता, पण अविनाशच्या अंगात तेवढी ताकद नव्हती उठून बाहेर जाण्याची. आदित्य पळत होता. सगळीकडून लोक सैरावैरा धावत होते. दुकानांवर दगड फेकत होते. तोडफोड चालू झालेली पुन्हा. आदित्य रस्ता पूर्णपणे विसरला होता, परंतु हातातली दीपाची औषधं वाचवण्यासाठी तो पळत होता. अचानक एका दिशेने एक दगड भिरभिरत आला आणि त्याने आदित्यच्या कपाळाचा वेध घेतला. आदित्यचा तोल गेला आणि तो खाली पडला. हातातील औषधं त्याने खाली पडू दिली नव्हती. तो उठून बसला रस्त्यावर. सुन्न झालेला अगदी तो. डोळ्यासमोर अंधार झालेला. कानाने तर काही ऐकूच येत नव्हतं. थोड्या वेळाने तो भानावर आला. कपाळावर मोठी जखम झाली होती त्याच्या. भळाभळा रक्त वाहत होतं. काय करावं सुचेना. अजूनही रस्त्यावर दंगे चालू होते. तो सावरून उभा राहिला. अंगातला शर्ट रक्ताने लाल झाला होता. हातात दीपाची औषधं. घरी तर जायलाच हवं, पण रस्ता कुठे ठाऊक होता. हरवलेला तो. डोक्यात प्रचंड वेदना. रक्त अजूनही वाहत होतं. आदित्य मग एखादा आडोसा शोधू लागला. दंगे थांबले की घरी जाण्यासाठी. थोडासा चालला आणि पुन्हा डोळ्यासमोर अंधार झाला. बाजूलाच असलेल्या झाडाखाली जाऊन तो बसला. कालपासून पोटात काही नाही. अंगातली उरली सुरली ताकद त्याने एकवटली आणि पुन्हा तो उभा राहिला. परंतु तेवढा ताण त्याच्या लहान शरीराला जमला नाही. आदित्य तिथेच खाली बसला, हातातली औषधं घट्ट पकडून. दीपाला गोष्ट सांगताना दम लागला होता. तिच्याही पोटात काही नव्हते. औषधं संपली होती. ती रडू लागली. अविनाशने तिला हातानेच खून करून बाजूला झोपायला सांगितले. तशी दीपा त्याच्या छातीला बिलगून झोपली. थोडा वेळ तिच्या श्वासांची जाणीव अविनाशला होत होती. हळूहळू कमी होत होत ती कायमची बंद झाली असं अविनाशला जाणवलं.
अविनाशने तिला हलवलं. दीपा शांत झाली होती. तेव्हाच अविनाशच्या छातीत एक जोरदार कळ आली. दीपा! अविनाश मोठ्याने ओरडला. बाहेर चाललेल्या दंग्यात तो आवाज कोणालाच ऐकू आला नाही. सुमारे 2 तासांनी शहरातलं वातावरण नॉर्मल झालं. पोलीस आता रस्त्यावर उतरले होते. खूप जणांना पोलिसांनी पकडून नेलं होतं. अनेक जण जखमी झाले होते. त्यांना हॉस्पिटलमध्ये पाठवत होते. अजून काही नाही राहिले ना? हे बघत पोलीस हवालदार सगळीकडे फिरत होते. 2 हवालदार फिरता फिरता त्या झाडाखाली आले. अरे बघ, कोणीतरी बसला आहे ते. कोण रे? हो, लहान पोरगा दिसतोय. लपला असेल. डोक्यावर केवढी जखम झाली आहे बघ. सगळा शर्ट भरलाय रक्ताने. ए पोरा, चल, तुला हॉस्पिटलमध्ये नेतो. चल रे. आदित्य अजिबात हालचाल करत नव्हता. तेवढ्यात एक पोलिसांची गाडी येताना दिसली. तशी त्या 2 हवालदारांनी गाडी थांबवली. साहेब, तिकडे एक लहान मुलगा बसलाय, बघा जरा. तसे इन्स्पेक्टर गाडीतून लगेच उतरले. ए मुला, चल, तुला तुझ्या घरी सोडतो. कुठे राहतोस तू? चल. काहीच हालचाल नाही. इन्स्पेक्टरने खाली बसून त्याला निरखून पाहिलं. बिचारा. काय झालं साहेब? त्याने जीव सोडला आहे. उशीर झाला. जखम खूप मोठी झाली आहे. बहुधा जास्त रक्त गेल्याने. साहेब, काय करायचं याचं? थोडा वेळ वाट बघा इकडे. त्याचं कोणी येते का शोधत, म्हणत इन्स्पेक्टर साहेब निघून गेले. आदित्यच्या डोक्यावर झालेला आघात खूप मोठा होता. त्याचं लहान शरीर त्याला साथ देऊ शकलं नाही. आदित्यचे प्राण निघून गेले होते कधीच. पण त्याने हातातली दीपाची औषधं खाली पडू दिली नव्हती. इकडे अविनाश आणि छोटी दीपा एकमेकांना बिलगून झोपलेले होते. चिरनिद्रा. दोघांचे श्वास कधीच थांबलेले होते कायमचे. अविनाशच्या आयुष्याचे स्टेशन आलेले होते आणि त्या 2 लहान मुलांचेही. तिघेजण आयुष्यरूपी लोकल ट्रेनमधून उतरून गेले होते. कदाचित अविनाश सुरेखाला आणि आदित्य दीपा त्यांच्या आईला शोधायला निघाले होते. अविनाश म्हणाला होता ना की सगळे एकत्र जाऊ आईच्या गावाला. तसेच सगळे मिळून निघाले होते शेवटच्या प्रवासाला. तर मित्रमैत्रिणींनो, आजची कथा कशी वाटली ते कमेंट्सद्वारे नक्की कळवा. कथा आवडल्यास कथेला लाईक, शेअर करा आणि अशाच आणखीन कथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. कथा पूर्ण ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद.